नमस्कार मंडळी, वेलकम टू अन्नू पंकज ब्लॉग्स। तर आजचा जो व्हिडिओ आहे तो मी बनवत आहे। ॲक्च्युली असं काही आम्ही फिरायला वगैरे नाही चाललोय कुठे, पण एक काहीतरी मी करायला चाललेली आहे आणि म्हटलं की हे तुमच्याबरोबर आज शेअर करूया जे काही मी करते ते। आणि ॲक्च्युली शेअर करण्याची पण इच्छा नव्हती, पण मला सांगण्यात असं आलं, म्हणजे माझा भाऊ म्हणाला, माझा नवरा म्हणाला की आपण काय करतोय ते तर आपण सांगितलं पाहिजेच, किंवा जर आपण सांगितलं कोणाला की आपण काय करतोय, म्हणजे कसं चालू आहे, आणि ते बघून जर कोणाला वाटलं, म्हणजे कुठल्या एकाही व्यक्तीला वाटलं की हां मी पण असंच केलं पाहिजे, तर तेवढ्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवते। बाकी माझा काहीच उद्देश नाही आहे हा व्हिडिओ बनवण्यामागे। तर ॲक्च्युली 8 वर्षांपूर्वी ह्याच दिवशी, म्हणजे आज 28 जुलै आहे, आणि 8 वर्षांपूर्वी माझ्या आईचं निधन झालं ह्याच दिवशी। तर आईच्या स्मरणात जसं दरवर्षी आपण स्मृती दिन साजरा करतो, म्हणजे वर्ष श्राद्ध ज्याला म्हणतो, तसं आपण जे साजरा करतो, तर नेहमी पहिली 2-3 वर्ष आम्ही घरी जेवण बनवून, घरी नैवेद्य वगैरे दाखवून, कावळ्याला घास घालून आणि नातेवाईकांना बोलून वगैरे आम्ही करायचो। पण मला असं लक्षात आलं, माझ्या भावाला, की आपण हे करतोय ठीक आहे, म्हणजे चांगलं जेवण बनवतोय आणि आपणच खातोय किंवा नातेवाईकांबरोबर आपण हे करतोय, तर कुठे ना कुठे हे मनाला वाटत होतं की हे असं करण्यापेक्षा आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे। म्हणजे आपल्याला असं नको की हा आपली काहीतरी मेजवानी होते वगैरे। तर माझी आई खरं तर कॅन्सरमुळे वारली, आणि कॅन्सर किती भयंकर आजार असतो हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे। म्हणजे जेव्हा आईची ट्रीटमेंट चालू असायची आणि मी आईबरोबर हॉस्पिटलमध्ये जायची, टाटा हॉस्पिटलमध्ये माझ्या आईची ट्रीटमेंट चालू होती तेव्हा, तर अतिशय म्हणजे खूपच त्रास व्हायचा, म्हणजे घरी येऊन आपल्याला जेवणच जाणार नाही अशी आसपासची परिस्थिती असायची। तर ते सगळं मी अनुभवलेलं आहे खूप। तर आम्ही ठरवलं, मी आणि माझ्या भावाने मिळून, की आपण एक दिवस असं करूया की म्हणजे आईच्या आठवणीमध्ये की आपण काहीतरी जशी आपली ऐपत आहे, खूप मोठं असं आम्ही काहीच करत नाहीये, त्याप्रमाणे तिथे जे असतात पेशंट्स त्यांना जेवण देऊया। मी पुन्हा एकदा सांगते की मी काही खूप मोठं काम करत नाही, माझी तेवढी ऐपतही नाहीये, फक्त जो खर्च मी आमच्यासाठी करत होती किंवा जे काही असेल ते फक्त त्या पेशंट्सना मिळावं, आणि थोडंसं त्यांना काही एका वेळच्या जेवणाने काही खूप मदत पण होणार नाही खरं तर, पण एक आईच्या आठवणीने आणि तिने दिलेल्या संस्कारामुळे आम्ही हे करतोय। तर एवढाच उद्देश आहे। तर मी चाललेली आहे आता टाटा हॉस्पिटलकडे, सोबत प्रथम आहे। प्रथम खरं तर नेहमी नसतो, कारण त्याला सुट्टी नसते, पण आज संडे असल्यामुळे त्याला सुट्टी आहे आणि तो पण येतोय, आणि पंकज तर आहेतच। तर आता आम्ही निघालेलो आहे, सोनू माझा भाऊ पण येतोय तिकडे, तो दादरला कामावरून त्याच्या निघालेला आहे, मी इथून चेंबूरवरून निघालेली आहे, आणि आधी भेटू आम्ही तिथे हॉस्पिटलच्या बाहेर, आणि त्यानंतर मग तिकडे जेवण मग ते दान करू। सो मित्रांनो, आपण आता परेलला पोचलेलो आहे, जिथे कॅन्सरचं सर्वात मोठं हॉस्पिटल, मला वाटतं आशिया खंडातलं सगळ्यात मोठं हॉस्पिटल असावं, कारण इथे फक्त भारतातीलच नव्हे तर पूर्ण आशिया खंडातून जे गरीब देश आहेत त्याच्यातून सुद्धा पेशंट येत असतात, जे कॅन्सरने ग्रस्त आहेत। ते ज्या पेशंटबरोबर जे लोक असतात ना, त्यांचासुद्धा इथे खूप गैरसोय होते, काही वेळेला पेशंटनाच बेड मिळत नाहीत, त्यामुळे बरेच हाल होतात इकडे। आणि त्यांच्याबरोबर जे पेशंटबरोबर जे असतात त्यांचे नातेवाईक म्हणा किंवा कोणी मित्रमंडळी, त्यांना राहण्याचाही प्रॉब्लेम असतो, इकडे खाण्याचाही प्रॉब्लेम असतो, त्यामुळे असं ही जे उपक्रम आपण राबवतोय, हा उपक्रम असे लोकांनी पण राबवले पाहिजेत। मला हॉस्पिटल दाखवतो। टाटा मेमोरियल हॉस्पिटल आहे, जे कॅन्सरचं सर्वात मोठं हॉस्पिटल आहे, भारतातलं तर मोठं आहेच आहे। हे बघा, एवढी मोठी बिल्डिंग आहे, एक इथे आहे, आणि जॉईंट आहे बघा, त्याला दुसऱ्या बिल्डिंगमध्ये जाण्यासाठी कनेक्टिव्हिटी आहे, आणि ही दुसरी बिल्डिंग आहे। खूप मोठं हॉस्पिटल आहे हे। तर याच हॉस्पिटलमध्ये अन्नूच्या आईची पण ट्रीटमेंट झाली होती, आणि खूप हाल होतात पेशंटचे,
म्हणजे हा जो रोग आहे ना हा इतका डेंजरस आहे ना की याच्यामुळे पेशंटला खूपच प्रॉब्लेम होतात. ते त्यांचे जे काही ट्रीटमेंट असते, एक एक ट्रीटमेंट असतात ना त्या भयावह असतात एकदम. तरी गाडी आपली उभी आहे हॉस्पिटलच्या बाहेरच खाली. झाकण आहे. तर मंडळी, खरं तर हा व्हिडिओ बनवायचाच नव्हता, याच्या आधीही कधी बनवला नव्हता, पण कुणीतरी बघावं आणि आपल्याला फॉलो करावं हीच एकमेव इच्छा होती आमची. त्यामुळे आम्ही हा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि अन्नदान आमचं चालू आहे. हा उपक्रम जो आहे आम्ही दरवर्षी करतो. तुम्हालाही जर तुमच्याकडून असं काही करायचं असेल तर तुम्ही खरंच नक्की करू शकता. इकडच्या पेशंट्सना खूप गरज आहे आपल्या मदतीची, कारण हा जो आजार आहे हा खूपच महाग पण आहे आणि खूप त्रासदायकही आहे. तर आपल्याकडून जेवढं जमेल तेवढं आपण ह्यांना नक्कीच हातभार लावू शकतो. तर तुम्हीही हा प्रयत्न करा. आत्तापर्यंत आम्ही वर्षातून एकदाच करतोय, पण याच्या पुढे जर देवाच्या कृपेने काही व्यवस्थित होणार असेल तर आम्ही नक्कीच हे जास्त प्रमाणातही करू. तर धन्यवाद मित्रांनो.